हॅलो डिअर फ्रेंड, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर. सिम्प्लिफाईड एअरबुक 2024 ही सिरीज आपली कंटिन्यू चालू आहे. आणि या सिरीजमधील जे काही राहिलेले आपण व्हिडिओ होते ते आपण पूर्ण करू शकलो नाही काही कारणास्तव. तर ते व्हिडिओ आपण आता सर्व काही जे काही व्हिडिओ राहिले ते ऑनलाईन स्वरूपात आपण लेक्चर घेणार होतो ते. पण आता ओव्हरऑल तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने एप्रिल 2023 ते एप्रिल 2024 पर्यंत आपण वन लाईनर प्रत्येक महिन्याचे आपण कंप्लीट करणार आहोत या सिरीजमधून. तर यामध्ये प्रत्येक व्हेरियस प्रकारच्या डाटामधून आपण कलेक्ट करून प्रश्न एप्रिल 2023 2024 एप्रिल पर्यंत आपण घेणार आहोत. म्हणजे प्रत्येक महिन्याचे आपण 250 ते 300 प्लस प्रश्न आपण प्रत्येक महिन्याला घेणार आहोत. तर तुम्हीच आता त्याचं कॅल्क्युलेशन लावू शकता की एप्रिल 2023 पासून ते एप्रिल 2024 पर्यंत तुमचे किती वन लाईनर स्वरूपात प्रश्न तुमच्या डोळ्याखाली जाणार आहे. तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. तर बघा, तर सिम्पली तुम्ही हे PDF वाचू पण शकाल. पण कसं आहे मित्रांनो, जेव्हा आपण वाचन करतो तर एक प्रकारचं थोडंसं निग्लेक्ट केल्यासारखं रिलॅक्स माइंडमध्ये वाचन करत नाही थोडंसं, आणि स्वतः वाचन केल्यावर थोडं काही लक्षात राहत नाही. पण आता तुम्हाला मी तिथे प्रश्न वाचून दाखवणार, त्यामध्ये तुम्हाला अँसर क्लिक होणार. तर त्याच्या पद्धतीने व्हिडिओमध्येच तुम्हाला हे MCQ म्हणजे प्रत्येक महिन्याचे तुम्हाला पाठांतर करावं लागेल, म्हणजे वारंवार रिवाईज करावं लागेल. तर बघा, लिंक्स YouTube सिस्टीम कशाची आहे, तर हे स्वदेशी विकसित जे काही नौदल आहे आपलं, ते नौदल फायर कंट्रोल सिस्टीम आहे. तर याची निर्मिती कोणी केलेली आहे, तर भेलने निर्मिती केलेली आहे. लक्षात सुद्धा, भेलने निर्मिती केली आहे. भेलने निर्मिती केली आहे. तर जागतिक बँकेच्या कोणत्या राज्याच्या राज्य क्षमता आणि लवचिकता विकास करण्यासाठी 100 दशलक्ष डॉलर्स हे काय कर्ज मंजूर केलेले आहे. तर कोणत्या जागतिक बँकेने कर्ज मंजूर केलेले आहे 100 दशलक्ष डॉलर्स. तुम्हाला विचारू शकतो की कोणत्या राज्यासाठी केले, त्या राज्याचा विकास करण्यासाठी ओडिसा राज्यासाठी. ओके, 100 दशलक्ष डॉलर. तर ॲबोरिजिनल अँड टॉरेस स्ट्रेट आयलँडर वाईस, म्हणजेच तुम्ही आयलँडर वाईस हे सिम्पली लक्षात ठेवा. आयलँडर वाईसहून ऑस्ट्रेलिया लक्षात ठेवू शकता. झालं काम. बाकी इतर त्यामध्ये लक्षात ठेवायचं नाही, आपल्याला फक्त करंट अफेअर क्लिक झालं पाहिजे बस. तर आयलँडर वाईस लक्षात ठेवा. तर ऑस्ट्रेलिया. तर कमांडर्स कॉन्फरन्सचे यजमान कोणते शहर होते, तर कमांडर्स कॉन्फरन्सचे यजमान कोणते शहर होते, तर भोपाळ मध्य प्रदेश. तर हे कमांडर्स कॉन्फरन्सचे यजमान शहर होते. तर हायर एज्युकेशन फायनान्सिंग एजन्सी म्हणजेच हेपा हा शिक्षण मंत्रालयाचा संयुक्त उपक्रम कोणत्या बँकेसोबत केलेला आहे त्यांनी, तर हे बँक आहे कॅनरा बँक. लक्षात द्या मित्रांनो, हायर एज्युकेशन फायनान्सिंग एजन्सी हेपा कार्यक्रम कॅनरा बँकेसोबत शिक्षण मंत्रालयाने केला आहे. तर पुढे जर बघितलं आपण, तर कोणत्या देशातील कंपनी आहे जे ALE ची कृत्रिम उल्काशावर तयार करण्याची योजना आखली आहे. तर मग कोणत्या देशातील कंपनी आहे ALE, तर हिने कृत्रिम उल्काशावर तयार करण्याची योजना आखली आहे. कृत्रिम उल्काशावर जास्त टेक्नॉलॉजीच्या बाबतीत आहे जपान. लक्षात घ्या तुम्ही. ओके, आता उत्सर्जन कमी करण्यासाठी, कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन कमी करण्यासाठी त्यासोबत कोळसा खाणी आणि तेल शुद्धीकरण जे काही कारखाने आहेत, त्या कारखान्यामध्ये सेफगार्ड मेकॅनिझम पास केले आहे. तर त्या प्रत्येक कारखान्यामध्ये सेफगार्ड मेकॅनिझम पास केलेले आहे. तर ते कोणता देश आहे, तर ऑस्ट्रेलिया देश आहे. लक्षात घ्या. याआधी आपण ऑस्ट्रेलियाबद्दल काय बघितलं होतं, तर ऑस्ट्रेलियाबद्दल तुम्ही जर बघितलं तर तुम्ही ते बघू शकता. काय बघितलं आपण, तर आयलँडर वाईस ॲबोरिजिनल. तर हे ऑस्ट्रेलियाबद्दल बघितलं आपण, हे यास संबंधित आहे. तर आता इथे ऑस्ट्रेलियाने काय केलं की जे काही उत्सर्जन कमी करण्यासाठी कार्बन डायऑक्साईडचे कोळसा आणि तेल शुद्धीकरण जे काही कारखाने आहे, त्या कारखान्यामध्ये सेफगार्ड मेकॅनिझम पास केलेले आहे. तर ते आहे ऑस्ट्रेलिया, पर्यावरणाशी संबंधित ऑस्ट्रेलिया. कोणत्या संस्थेने सूचीबद्ध कंपन्यांच्या संचालक मंडळावर कायमस्वरूपी जागा, या व्यक्तीच्या कायमस्वरूपी जागा ठेवल्या जात होत्या, तर त्या प्रथेवर बंदी आणलेली आहे. तर ती प्रथा, ती जी की सूचीबद्ध कंपनी आहे ती आहे सेबी. या सेबीच्या संचालक मंडळावर काय थोडंसं कायमस्वरूपी जागा ठेवल्या जात होत्या, तर आता ते बंद केलेली आहे सेबीसाठी. मानव वन्यजीव संघर्ष आणि सहअस्तित्व या आंतरराष्ट्रीय परिषदेचे यजमानपद कोणता देश करणार आहे. जी काही मानव वन्यजीव संघर्ष म्हणजेच मानव आणि वन्यजीवामध्ये संघर्ष घडलेले दिसते, त्यासाठी सहअस्तित्व आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली. त्याचे यजमानपद जर बघितलं तर UK युनायटेड किंगडम तिने यजमानपद केलेले आहे. शेंजन क्षेत्र जर म्हटलं तर हे कोणत्या संघटनेशी संबंधित आहे, ते युरोपियन युनियन.
थोडस शेंजेन हे क्षेत्र जर बघितलं तर हे वेगळ्या पद्धतीचे नाव आहे, तर तुम्ही युरोपियन युनियन लक्षात असू द्या. ओके, तर कोणत्या देशाने नुकते नवीन संविधानावर सार्वमत घेतले आहे, तर एप्रिल 2023 मध्ये. तर कोणत्या देशाने नवीन संविधानावर सार्वमत घेतले, तर उझबेकिस्तान. लक्षात द्या, उझबेकिस्तान. वारंवार तुम्ही हे फास्टमध्ये रिव्हिजन केलं तरी चालेल मित्रांनो, आणि तुमचे प्रत्येक प्रश्न डोळा खालून आणि प्रत्येक प्रश्न मुखपाठ झाले पाहिजे तुमचे, म्हणजे परीक्षेमध्ये तुम्हाला बघायला मिळणारच आहे. तर डागर संगणक मॉडेल जर बघितलं तर हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स संगणक मॉडेल आहे. हे कोणत्या क्षेत्रात वापरले जाते, तर डागर हे तुम्हाला लक्षात असलं पाहिजे की भूचुंबक शास्त्र. तर अशा पद्धतीचा प्रश्न येऊ शकतो. हे डागर हे संगणक मॉडेल आहे, हे कोणत्या क्षेत्रामध्ये यूज केला जातो या मॉडेलचा, तर भूचुंबक क्षेत्र, वेगळ्या पद्धतीचे चुंबक क्षेत्र. ओके, त्यामध्ये जर बघितलं तर हिंदूफोबिया निषेध करणारा ठराव पास करणारे पहिले अमेरिकन राज्य कोणते. हिंदूफोबिया हे जे काही त्याचा निषेध करण्याचा ठराव जर म्हटलं तर जॉर्जिया हे अमेरिकेतील राज्याने पास केलेला आहे. ओके, त्यासोबत जर बघितलं तर बातम्यांमध्ये दिसलेला नोवाडो डेल रुइज हे ज्वालामुखी कोणत्या देशाशी संबंधित आहे, तर नोवाडो डेल रुइज हे ज्वालामुखी कोलंबिया या देशाशी संबंधित आहे. ओके, तर पुढे बघूया आपण. तर पुढे जर बघितलं आपण तर आपल्याला बघायला मिळेल तिथे तुम्ही सध्या आपल्या कोणत्या देशाने अलीकडेच भारताचे मित्र सार्वभौम जागतिक शक्ती केंद्र असे वर्णन केले आहे, तर रशिया या देशाने भारताचे मित्र सार्वभौम जागतिक शक्ती केंद्र असे वर्णन केले आहे रशियाने भारताचे. कोणत्या पेमेंट बँकेने व्हॉट्सअप बँकिंग सेवा सुरू केली आहे, तर हे सगळ्यांना माहिती असेल, इंडिया पोस्ट पेमेंट बँक. ओके, सध्या भारतातील किती टक्के वस्ती असलेल्या गावांची जी काही स्वतःला ओडी प्लस घोषित केलेले आहे, तर जवळपास 40% लोकांची जी काही वस्ती असलेले गाव आहे त्यांनी ओडी घोषित केलेला आहे स्वतःला. तर सलार्डी अटाकामा हे सर्वात मोठा फ्लॅट कोणत्या देशात सापडतो, तर मिठाचा फ्लॅट आहे एक प्रकारचा. सलार्डी अटाकामा हे मिठाचा फ्लॅट चिलीमध्ये सापडणार. तर तुमचं आंतरराष्ट्रीय माइन अवेअरनेस अँड असिस्टन्स इन माइन्स ऍक्शन्स डे हे केव्हा साजरा केला जातो, तर एवढं लक्षात ठेवा, माइन अवेअरनेस ऍक्शन डे एवढं लक्षात ठेवलं तरी चालते. माइन अवेअरनेस ऍक्शन डे हे 4 एप्रिलला साजरा केला जातो. ओके, तर केंद्रीय अन्वेषण विभागाची स्थापना कोणत्या केंद्रीय मंत्रालयाच्या अंतर्गत केली आहे. केंद्रीय अन्वेषण विभाग तुम्हाला माहिती आहे, गृह मंत्रालय. ओके, तर कोणत्या राज्याने किंवा केंद्रशासित प्रदेशाने सोलर रूफटॉप ऑनलाईन पोर्टल विकसित केले आहे, तर सोलर रूफटॉप ऑनलाईन पोर्टल हे कोणत्या देशाने केंद्रशासित प्रदेशाने सुरू केले आहे, गोवा. सोलर रूफटॉप ऑनलाईन. तर युक्रेनने अलीकडेच कोणत्या देशाकडून रोसोमाक बहुउद्देशीय आर्म व्हेकल खरेदी केला आहे, तर रोसोमाक हे बहुउद्देशीय आर्म व्हेकल हे कोणत्या देशाकडून युक्रेनने केले आहे, तुम्हाला माहिती आहे रशिया युक्रेन मध्ये युद्ध, त्यासोबत मग रोसोमाक हे बहुउद्देशीय आर्म व्हेकल हे पोलंडकडून याने युक्रेनने खरेदी केले आहे. तर इजू ओगासावारा खंदक कोणत्या महासागरात आहे, तर इजू हे खंदक कोणत्या महासागरात, तर पॅसिफिक महासागरामध्ये बघायला मिळते आपल्याला इजू हे खंदक. 2020-22 पर्यंत सरकारी ई मार्केट प्लेस म्हणजेच गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस एकूण व्यापारी मूल्य किती असेल, तर 2022-23 गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस जर बघितलं आपण तर 2 लाख कोटी आहे सध्या मार्केट प्लेस. आपण बघत आहे एप्रिल 2023च्या वनलाईन स्वरूपाच्या सर्व काही 250+ आपण प्रश्न बघणार आहे. प्रत्येक महिन्याचे आपण 250+ प्रश्न बघणार आहे आणि हे एप्रिल 2024 पर्यंत बघणार आहे. आणि लवकर रिव्हिजन करून घ्या, लवकरात लवकर व्हिडिओ मी तुम्हाला अपलोड केला आहे, तर याचा निश्चितच तुम्हाला फायदा मिळेल. महिला निधी राज्य केंद्राची प्रदेशाने सुरू केलेली पहिली महिला सहकारी निधी आहे, तर हे राजस्थानने पहिली महिला सहकारी निधी सुरू केलेली आहे. लक्षात असू द्या, महिला निधी राजस्थानच्या संदर्भात. राज्य केंद्रशासित प्रदेशाने लोकतंत्र प्रहरी सन्मान कायदा रद्द केलेला आहे, तर कोणी केलेला आहे लोकतंत्र प्रहरी सन्मान कायदा रद्द, हिमाचल प्रदेशने केलेला आहे. ओके, कोप इंडिया एक्सरसाइजचे यजमान राज्य कोणते आहे, तर कोप इंडिया एक्सरसाइजचे यजमान राज्य पश्चिम बंगाल आहे. कोपच्या शेवटला को येतो तर पश्चिम बंगाल. लक्षात द्या, कोप एक्सरसाइज. अशा पद्धतीत थोडंफार ट्रिक करून लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा. कोणत्या देशाने
पहिली भारत मध्य आशियाई सांस्कृतिक मंत्र्याची बैठक आयोजित केली आहे? भारत मध्य आशियाई सांस्कृतिक मंत्र्याची बैठक हे भारत यांनी आयोजित केली आहे. तर स्क्विरल पॉक्स विषाणू हा आजार कोणत्या देशात पसरत आहे? स्क्विरल पॉक्स विषाणू हे युके मध्ये पसरत आहे. तर बघा, हे स्क्विरल पॉक्स विषाणू हा आजार युके मध्ये पसरत आहे. आपण युकेच्या बद्दल प्रश्न आपण आधी बघितला, लक्षात ठेवा. काय बघितला होता? मानव आणि वन्यजीव जे काय संघर्ष याबद्दल. तर हे लक्षात ठेवा. कोणत्या कंपनीने इनकमिंग मानवरहित हवाई वाहने म्हणजेच काय ते लेझर प्रणालीचे जे काही हे अनावरण केले, कशासाठी? जे इनकमिंग मानवरहित हवाई वाहने आहेत हे खाली पाडण्यासाठी. तर हे जपानच करणार. याआधी आपण जपान बद्दल पण बघितलं होतं, ते काही उल्का शॉवर याबद्दल जपानच आहे. तर अरोमा मिशन मूळतः कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशात सुरू करण्यात आले आहे? अरोमा मिशन हे जम्मू काश्मीरमध्ये सुरू करण्यात आले आहे. तर आपण 34+ प्रश्न बघितले आहे. त्यापुढे आपण बघूया. आता जवळपास आपल्याला 50 प्रश्न एका लेक्चरमध्ये बघायचे. जर तुम्ही म्हटलं जास्त घ्यायचे तर आपण घेऊ शकतो. कोणत्या देशाने अधिकृत संभाषणात इंग्रजी आणि इतर परदेशी भाषांवर बंदी घातली आहे? तर ही इटलीने इंग्रजी आणि इतर परदेशी भाषांवर बंदी घातली आहे. तर मियामी ओपनचा मुकुट जिंकणारी पेट्रा कोटोवा हे कोणत्या देशाचे आहे? तर झेक प्रजासत्ताक मियामी ओपनचा मुकुट जिंकला आहे. तर कोणत्या संस्थेने वर्ल्ड एनर्जी ट्रान्झिशन आउटलुक 2023 अहवाल प्रसिद्ध केला आहे? वर्ल्ड एनर्जी ट्रान्झिशन हे आंतरराष्ट्रीय अक्षय ऊर्जा एजन्सी. कोणत्या भारतीय राज्याने फूड कॉन्क्लेव्ह 2023 विचारानंतर कार्यक्रम आयोजित केलेला आहे? तेलंगणा राज्याने. ओके, आय होप तुम्हाला स्लाइड विजिबल असेल. थोडीशी क्वालिटी फर्स्ट व्हिडिओ आहे, तो क्वालिटी तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. नातुला ही पर्वतीय खिंड जर बघितलं केंद्रशासित प्रदेश सिक्कीममध्ये आहे. ओके, कोणत्या देशाने युक्रेन सेक्युरिटी असिस्टन्स इनिशिएटिव्ह सुरू केलेला आहे? तर युक्रेन सिक्युरिटी असिस्टन्स हे USA ने सुरू केलेले आहे. पेट्रोलियम प्लॅनिंग अँड अनालिसिस सेल हे केंद्रीय मंत्रालयाच्या अंतर्गत येते. कोणत्या मंत्रालयाच्या? तर पेट्रोलियम प्लॅनिंग अँड अनालिसिस म्हणलं पेट्रोलियम नैसर्गिक वायू मंत्रालय. ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन OIC चे मुख्यालय कुठे आहे? इस्लामिक कोऑपरेशनचे सौदी अरेबिया. आंतरराष्ट्रीय योग दिन कधी साजरा केला जातो? 5 एप्रिल. ओके, बातम्यांमध्ये दिसलेले कॅन्टेन्ड्युअन्स बेट कोणत्या देशात आहे? कॅन्टेन्ड्युअन्स बेट हे फिलिपाईन्स मध्ये आहे. ओके, तर कोणत्या संस्थेने वंदत्व प्राबल्य अंदाज 1990 ते 2021 अहवाल प्रसिद्ध केला आहे? त्यामध्ये जर बघितलं तर WHO ने प्रसिद्ध केला आहे. तर पुढे जर बघितलं आपण, कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशाने आदिवासी लोकांमध्ये लीन डायबिटीजची स्थिती पसरत आहे असं सांगितलेलं आहे? तर छत्तीसगड. तर कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशाने फॅमिली डॉक्टर प्रोग्राम सुरू केलेला आहे? फॅमिली डॉक्टर प्रोग्राम आंध्र प्रदेशने सुरू केलेला आहे. तर कोणत्या राज्याने सुख आश्रय म्हणजेच मुलांची काळजी आणि संरक्षण आणि आत्मनिर्भरता विधेयक मांडले आहे? तर हिमाचल प्रदेशने आत्मनिर्भरता लोकतंत्राच्या बाबतीत जर बघितलं ते विधेयक आहे हिमाचल प्रदेशमध्ये आपण आधी बघितले. मोठ्या आणि मध्यम आकाराच्या राज्यांमध्ये इंडिया जस्टिस रिपोर्ट 2022 राज्य अव्वल आहे. हे कर्नाटकमध्ये इंडिया जस्टिस रिपोर्ट मध्ये कर्नाटक सर्वात जास्त जर म्हणलं तर न्यायाबाबत निवाडे जर दिली असेल तर कर्नाटक न्यायालयाने दिले आहे. तर हे मोठ्या राज्यामध्ये. छोट्या राज्यामध्ये जर बघितलं आपण तर सिक्कीम आहे. तर आपण जवळपास 50 प्रश्न आपण बघितलेले आहे आणि व्हिडिओ जास्त लेंथी व्हावा त्यासाठी आपण कमी घेत आहे. जर तुम्हाला जास्त एक तासाचा व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर मी एक तास आहे, पण त्यामध्ये जेवढे काही प्रश्न होईल ते आपण कलेक्ट करूया. तर व्हिडिओ आवडला तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सिम्पली सांगू शकता ही सिरीज आपल्याला कंटिन्यू करायची आहे. तर थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ मित्रांनो. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि वारंवार रिवाइज करा मित्रांनो. निश्चितच मला या वंदनासोबत प्रश्नाचा म्हणजे जवळपास तुम्ही 3000च्या जवळपास प्रश्न आपण तुमच्या डोळ्याखालून जाणार आहे म्हणजे एप्रिल 2023 पासून ते एप्रिल 2024 पर्यंत. म्हणून मी म्हणत आहे की तुम्ही पुन्हा पुन्हा हे व्हिडिओ बघून रिवाइज करू शकता किंवा ज्या नोट्स पण मारू शकता. पण नोट्स मारल्यापेक्षा तुम्ही व्हिडिओ फास्ट मध्ये एकदा बघितल्यानंतर सेकंड मध्ये 2 मल्टिप्लर तुम्ही बघू शकता फास्ट मध्ये. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.